नवरा आणि बायको दोघांनाही सरकारी नोकरी, दोघंही मेडिकल कॉलेजमध्ये प्रोफेसर, घरामध्ये भरपूर पैसा। ती नागपूरला तर तो रायपूरमध्ये कामाला। कामानिमित्त शहराबाहेर राहणाऱ्या नवऱ्याच्या डोक्यात संशयाचं भूत केलं आणि तिथेच नात्याला उतरती कळा लागली। याच संशयातून बायकोच्या हत्येचा प्लॅन झाला। त्याला त्याच्या भावाने मदत केली। नागपूरमधलं हे हाय प्रोफाईल हत्याकांड आज अखेर उघडकीस आलंय। आरोपी डॉक्टर अनिल राहुले याला पोलिसांनी बेड्या ठोकलेल्या आहेत। खरं तर त्याने खूप प्रयत्न केला होता, पण अखेर त्याचं भांडं उघड पडलंय। डॉक्टर अर्चना अनिल राहुले या नागपूरच्या मेडिकल कॉलेजमध्ये फिजिओथेरपी विभागामध्ये असिस्टंट प्रोफेसर म्हणून काम करत होत्या। त्यांचे पती रायपूरमधल्या सरकारी कॉलेजमध्ये प्रोफेसर म्हणून काम करत होते। अनिल यांनी प्लॅन करून बायकोचा खून केला आणि हत्या झाल्याचं भासवलं, पण पोलिसांनी अखेर नवऱ्याचा भांडाफोड केला। अनिल राहुले हे बाहेर असतात आणि त्यांच्या मनामध्ये बायकोच्या बाबतीत काही संशय निर्माण झाले होते। ते आठवड्यातून 1-2 दिवस नागपूरमध्ये येत असत। आपल्या मागे बायकोचे विवाहबाह्य संबंध असल्याचा संशय त्यांच्या डोक्यात अनेक महिन्यांपासून होता। त्यातूनच त्यांनी बायकोला संपवण्याचा प्लॅन केला। शनिवारी संध्याकाळी अनिल नागपुरात आले। त्यांनी पोहोचल्यानंतर घरामधून दुर्गंधी येत असल्याची तक्रार केली। पोलिसांनी तात्काळ या प्रकरणी चक्र फिरवली। पोलिसांच्या तपासामध्ये नवरा अनिलच दोषी असल्याचं आढळून आलं। आता नेमका कसा पकडला आरोपी? झालं असं की हत्येच्या दिवशी कोणालाही कळू नये म्हणून अनिल मध्यरात्री आला। सोबत भाऊ पण होता। एकाने अर्चनाचे हातपाय बांधले तर दुसऱ्याने तिच्या डोक्यामध्ये रॉड टाकला आणि दोघांनी मिळून डॉक्टर अर्चना यांची हत्या केली। बरं, हे सगळं 9 तारखेला घडलं। त्यानंतर डॉक्टर अनिल रायपूरला निघून गेला। 11 तारखेला परत आला आणि दार उघडून खोटा तमाशा करू लागला। हे नाटक इतकं पराकोटीचं होतं की पोलीस येताच त्यांनी बेशुद्ध पडून घेतलं आणि इथेच तो चुकला। अर्चनाच्या बहिणीला संशय आला। तिने पोलिसांना जबाबात सांगितलं की यांच्यामध्ये मागच्या काही महिन्यांपासून मोठ्या प्रमाणावर वाद होते। इतकंच नाही तर अर्चनाला अनिल जीवे मारण्याची धमकीही देत होता। त्यामुळे पोलिसांनी पहिला संशयित म्हणून अनिलला ताब्यात घेतलं। सुरुवातीला तो उडवाउडवीची उत्तरं देत होता, पण नंतर त्याचं मोबाईल लोकेशन तपासलं आणि त्यामध्ये तो 9 तारखेला नागपूरमधून येऊन गेल्याचं स्पष्ट झालं आणि त्याचा भांडाफोड झाला। दरम्यान मिळालेल्या माहितीनुसार अनिलची आर्थिक परिस्थिती अतिशय उत्तम होती। त्यांचा मुलगा राज्याबाहेर MBBSच्या 3ऱ्या वर्षाचं शिक्षण घेतोय। सुशिक्षित कुटुंबात झालेल्या या घटनेमुळे सगळं नागपूरच हळहळ व्यक्त करताना दिसून येतंय। तुर्तास या बातमीत इतकंच। महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ, सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा। तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका।